राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। 12 मार्चपर्यंत 3,000 रुपये मिळणार। फेब्रुवारी मार्च 2 टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत। लाडक्या बहिणींना 2 टप्प्यामध्ये 3,000 रुपये मिळणार। धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही, त्यांना लवकरात लवकर मदत द्यावी, सुधीर मुनगंटीवार झाले आक्रमक। शेतकरी सन्मान निधीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला। शेतकरी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना जी थेट आर्थिक मदत होत आहे, त्यामुळे अल्प आणि श्रीमंत शेतकऱ्यांना कर्जाचा भार कमी करण्यास व शेतातील गुंतवणुकीतून चालना देण्यास मदत होणार आहे। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून निधीत वाढ करू असे आश्वासन भाजप निवडणुकीच्या काळात तर दिलेच आहे, पण नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा निधी सध्याला 6,000 रुपयावरून 9,000 रुपये करू असेही सांगितलेले आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करा, मनसेचे उपजिल्हा प्रमुख विष्णू माकोडे यांना मुख्यमंत्र्यांना केली मागणी। 2025 अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली तर संपूर्ण कर्जमाफीसह 52 बोनसची मागणी करणार। नमो शेतकरी निधीत वाढ, 52 कर्जमाफी अनुदान वाढ तर मिळणार का? शेतकऱ्यांचा अजितदादाकडे अपेक्षा काय? राज्यातील 124 केंद्रावर 1.4 कोटी क्विंटल कापूस खरेदी। राज्यातील 124 केंद्रावर 1.4 कोटी क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली। अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठक सुरू। सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर 50 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, पणन मंत्र्याकडून चौकशीचे आदेश। शासन आणि भारतीय कापूस निगमने किमान आधारभूत किमतीमध्ये शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याच्या जबाबदारी सीसीआयकडे केंद्र प्रमुखासह अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी आणि संबंधित जिनिंग धारकावर दिली होती। शेतकऱ्यांना संघर्षाला यश आलं तर दुधाला थेट अनुदान मंजूर झालं। शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने दुधाला थेट अनुदान जाहीर केलं आहे। मात्र दूध व्यवसायातील मूलभूत समस्या सुटल्यात का? अतिरिक्त दुधाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांसमोर आव्हाने यावर सविस्तर विश्लेषण। राज्यातील 124 केंद्रावर 1.4 कोटी क्विंटल कापूस खरेदी, शेतकऱ्यांना 95 कोटी रुपयावर रक्कम तर हायकोर्टात सीसीआयचं प्रतिज्ञापत्र। कर्जमाफीच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द खरा ठरणार का, याकडे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत। निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेत दिलेला शब्द सरकारने खरा केल्याने कर्जमाफीही होणार अशी शेतकऱ्यांना आशा वाटू लागलेली आहेत। राज्य विधिमंडळाच्या चालू अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा लावलेली आहे, तर वडाळ्याला कीटकनाशके, खतांच्या किमती आणि इतर मजुराचा दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना वर्ग हातबल झालेला आहे। शेतीमाल मिळणार भाव व उत्पादन खर्च या ताळमेळ लागत नसल्याने शेतकरी सांगत आहेत, तर एकीकडे आधुनिक भांडवली शेती करण्यात शेतकऱ्यांना अडचण येत आहेत, तर शेतकरी खर्च करत आहेत, तर दुसरीकडे शेतीविषयक लागणारा समान धान्य सामग्रीवर लागलेला जीएसटी कर यामुळे शेतकरी मोटाखोटीला आलेला आहे। शासनाने कोणतेही अट न घालता चालू आणि थकीत कर्जमाफी करावी असे शेतकरी सांगत आहे, कारण मागील सरकारच्या काळामध्ये पूर्वीपासूनच कर्ज भरत आलेले शेतकरी हा तसाच राहिला होता। ज्या शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान जाहीर केले होते, परंतु मोजक्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला होता। त्यामुळे सरसकट कर्जमाफीची मागणी सध्या जोर धरू लागलेली आहे। आठवड्याच्या आता ई-केवायसी न केल्यास मोफत धान्य होणार बंद। तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना 15 मार्चपर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास लाभापासून लागणार